यांनी हे स्टीलचा माल काढला. तुम्ही कसं ओळखला? ये मालूम गिरता है ना, कलर से मालूम गिर जाता है स्टील है। ओके. और भी आप 3.25 तोले का 6,000 और ये 10 तोले का 11,000. हे थोडे हिशेब राहायचं. बाहेर जायचं म्हटलं की खर्च हा आलाच आणि एकटं बाहेर गेलं तर खर्च कमी होतो. तर माझे बाबा ना एकदम कंजूस आहेत आणि माझी मम्मा पण या मताला ॲग्री करते, कारण की तिने बघितलंय आणि आता मी तुम्हाला पण दाखवते. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आज आहे रविवार आणि मी चालले आहे कन्यापूजनला. आय डोंट नो आता कुठलं कन्यापूजन आलं, पण मी चालले आहे कन्यापूजनला. आणि 12 वाजले आहेत तरी आईचा पसारा बघा इकडे. एकदम हळूहळू काम चालू आहे कारण की आज रविवार आहे. आणि बाबा पण तसंच करतायत. बाबा मगचपर्यंत व्लॉग एडिट करत होते आणि आम्ही बघितला पण व्लॉग तो. आणि मी संध्याकाळी घेऊन जाणार आहे माझ्या आई बाबांना कुठेतरी, ते तुम्हाला कळेलच. आमच्या घरात ना बाबा काय काय खातात ते तुम्हाला मी आत्ता दाखवते. एवढं विचित्र विचित्र खातात ना, त्यांच्या गावांसारखं. म्हणजे ते जेव्हा लहान होते तेव्हा ते हे खायचे, मग केवढे केवढे किस्से सांगतात, या गोष्टी डायरेक्ट मग झोपच येते त्यांची गोष्ट ऐकता ऐकता. हे बघा, गोष्ट सांगतो की ह्या आजकालच्या ज्या मुलांना आहे ना, आपण एखादी गोष्ट खातो आपल्या लहानपणीच्या 90s किड्स आहे आपण, तर आपल्या ज्या सवयी असतात त्यांना मुलांना माहिती नसतात. आणि ईश्वरीला मी आता दूध पोहे खातो आणि दूध पोहे जेव्हा मिक्स करायला घेतले तेव्हा तिला असं वाटलं की बाबा काय खातात आणि हे कसं खातात. यांना पाव आणि ब्रेड बर्गरच्या जमान्यामध्ये दूध पोहे आणि साखरेची चव यांना काय माहिती. तरी मी बर्गर खात नाही. हा सॉरी, बर्गर नाही मी खात, वडापाव खाते. पण काहीतरी ऍडव्हान्स गोष्टी खातात ना, तर त्याच्यामध्ये अशा गोष्टींची चव त्यांना लागत नाही. बघा मी आता मस्तपैकी साईचं दूध घेतलंय आणि याच्यामध्ये पोहे वगैरे घातले, साखर घातले आणि आता हे मस्त एकत्र काला करून मी खाणार आहे. ईश्वरी तर अजिबात खात नाही. ईश्वरी रेडी झालेली आहे, तिला बांगड्या वगैरे हव्यात. सावकाश काढ, सावकाश सावकाश, काढणार नाही तर काढून तू दे ना. थांब, हे वाले काढतो. छोटे वाले. हा. ओ तिथे छान वागायचं हा, व्यवस्थित. आणि वाढलेलं जे काही असेल किंवा जे काही खायला दिलेलं असेल ते व्यवस्थित सगळं ताट स्वच्छ करून खाली न सांडता संपवायचं. हा, कळलं? कुठे सांडासांड पाडापाड करायची नाही. अगं हो गाई, मला कळतं, मी करेन नीट. मी मोठी झाली आता आई, सगळं कळतं मला. बाहेर जायचं म्हटलं की खर्च हा आलाच आणि एकटं बाहेर गेलं तर खर्च कमी होतो. पण फॅमिली घेऊन जर बाहेर जायचं म्हटलं तर एकट्याच्या वेळ दुप्पट खर्च होतो किंवा कदाचित तिप्पटही. कारण दिसेल ते मग मुलांनाही मला हे हवं ते हवं, लेडीजही मला हे आवडलं आहे मी घेते, असं करून एकटं गेलं तर खर्च थोडा कमी होतो, आटोक्यात असतो. पण जर फॅमिली गेलं तर मुलांच्या बाबांनी आणि बायकांच्या नवऱ्यांनी डबल खर्च करायची तयारी ठेवा आणि मगच बाहेर पडा. ही धमकी नाहीये, ही सूचना आहे. आणि सूचना वजा धमकी म्हण. मोमेंट ऑफ द डे आज लवकर डिक्लेअर होईल, कारण आपण चाललोय बाहेर जाताना. प्राजक्ता रेडी झालेली आहे, ईश्वरी पण रेडी झालेली आहे आणि तिने मस्तपैकी ऑरेंज टी शर्ट अँड ब्ल्यू जीन्स वेअर केले. सी इज लुकिंग व्हेरी व्हेरी क्यूट इन दिस. तर आम्ही आलेलो आहे शॉपमध्ये. ईश्वरीसाठी आपण करायला आलो आहे पायंजण. पाय ना दाखवत्या ईश्वरीने या चॉईस केली, या चॉईस केल्या आणि आपण हे सगळं जुना जो माल आहे घेऊन आलो आणि त्याच्यामधून यांनी हे स्टीलचा माल काढला. तुम्ही कसं ओळखला? ये मालूम गिरता है ना, कलर से मालूम गिर जाता है स्टील है। ओके. और भी आपको इधर मैग्नेट पे चिपका के बताया। इन्होंने बताया कि मैग्नेट पे चिपका के उसको चिपका- बराबर, लेकिन ये करने से पहले आपने उसको अलग किया, हाँ। बाद में चिपका के दिखाया भाई हम लोग के ये स्टील का है करके, लेकिन आपने नजरों में नजर से आपने उसको पहले पहचान लिया था कि अलग है करके. आप फिक्स बता. और क्या चाहिए इसके बदले में देख लीजिए ना, आपके लिए पैंट चाहिए तो वो भी देख लीजिए, देख लेंगे जो भी रहेगा। और उसका ये दिखाओ ना पहले. वो तो क्या बता तो सिंगल लेमन के दिखो वैसे। हाँ दिखाओ ना.
और ये ले लो, ये अभी क्या करेंगे हम उसका, हाँ वो तो इसका भी ले लो क्या exchange होगा कर वो. लेंगे. हाँ अभी टूट गया तो क्या कर सकते. कुछ नको ती नव्हे पण ही काय हरकत नाही घ्यायला. नको मोठी नाहीये का एवढी. आता तुझं नाक मोठंच होणार आहे ना का लहान होणार आहे. काही नाही शांत बस. एका सेकंदात घालणार ते तुला. गेलं पण ते बघ. केलं कुछ ना नाही. गेला 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 हो गया भाई बघ. ये देख. हा, ओके एवढे ठीक आहे ना अजून नको लहान बाळ. हा मग बोल. थोडं वेळ थोडं वेळ हा, हे डोचणार. तू हलवू नकोस त्यांना हलवू नकोस आता तो Wait, किडी हो असतं, गया. हलवू नकोस. अभी देख. ऐसे बाहर से लग कर. रहा है. नाही नाही कर लेंगे यार. एकदम reasonable लग रहा है. ऐसे नहीं रहता है. लेकिन ये जो आपको माल दिया हुआ है ना इसमें से सब बैठना चाहिए ऊपर से 1 रुपया नहीं मिलने वाला. देख लीजिए ना पहले चेन तो देख लीजिए. दिखा. स्टेप में चाहिए कैसा चाहिए. सांगतो का अजून बघूया बाळा कृष्ण आपण. हे गणपती बाप्पा करत साइड में हे बघ शिवाजी महाराज. क्या होता है? ऐसा नहीं होता है. और क्या आप दिखा जितना बताते उतना नहीं होता है. है? मैं जितना बताऊंगी ना उतना हो. अरे उतना ज्यादा लगाया भी नहीं आपको. किसका भी ज्यादा लगाओ. किसका वो है, देखो ना आप लेते हैं 60% से और देते हैं समय. नहीं मतलब तो ये पौने तीन तोले का 6,000 और ये 10 तोले का 11,000. ये थोड़ी सेव रहता है. फर्क दिखता है उसको. उतना भी ज्यादा नहीं लगाया. नहीं नहीं नहीं. और क्या चाहिए देख लीजिए. और क्या ले लूं अभी. आपके लिए पायल देख लीजिए. सिंपल देखने में आएगा. डेली यूज करने के लिए देख लीजिए. बता देता हूँ मैं. घर पे जाके पहन लेना. हे घालू दे ना हे घाल. बरं असू दे ते घेतलं, असू दे. क्या हेलो ऐसा पहन लीजिए. किती दिवसात. उल्टा है क्या हाँ. उसका ध्यान बराबर रहता है सब सब. एक सेकंड. सर्विस सुधारा तुमची सर्विस इंडियन बैंक ATM. तुम लोग मेरे को कंजूस बोलने का नहीं. मैं तुमको पैसा निकाल के दिया है 500 रुपया. हमारे अकाउंट से कंजूस नहीं है तुम लोग. पैसा निकल. घेऊ तेव्हा घेऊ पण सध्या तरी आपण बसलोय व्हिक्टोरियस गाडीमध्ये. आपण गाडी घ्यायची पाहिजे आता. कशाला. हा आणि आता घेतली तिचं काय. आपण वॅगनर घेतली. माय गॉड ईश्वरी डुईंग पूर्णपणे इव्हॅल्युएशन गाडीचं. उघडतो. घेऊ आपण कधी ना कधी नक्कीच घेऊ. सध्या तरी आपण वॅगनर घेतली. अरे येतो तो. आला आला आला. ये बाबा सोप दिला ये. हे हलवायचं ना फक्त. आणि हे करायचं ना पकडायचं. कर. ईश्वरी अगं काय तू थांब जरा. थांब ना 55 मिनिटं थांब. खाली आहे. हे कर त्याला. अगं थांब.
कोशिंबीर याच्यात मिक्स कर. तर मंडळी बघा ना, आता सोन्याचे दर इतके गगनाला भिडलेले आहेत ना की आपल्यासारख्या सामान्य माणसाचे हात सोन्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. आणि आपल्याला हौस तर सगळ्यांना असते, कोणाला नसते, श्रीमंताला असते, गरीबाला असते, अगदी प्रत्येकाला हौस असते. पण सोनं घेऊ शकत नाही, त्यामुळे आपण काहीतरी त्याला पर्याय शोधतो, ऑप्शन शोधतो. मग इमिटेशन ज्वेलरी, अमुक तमुक बऱ्याच गोष्टी असतात. तसंच आम्ही आता सोन्याचं चांदीवर शिफ्ट झालेलो. आणि खूप दिवस ईश्वरीला नाकात नथनी घालायची होती, म्हणजे पहिली होती तिची, पण ती काही यांनी तुटली, धडपड केलं काय हलवलं तेव्हा, त्यामुळे दुसरी तिला घालायची होती. मग आम्ही ती आता सोन्याची न घेता चांदीची घेतली, म्हणजे हिरा असतो डॉट त्याची. त्यानंतर तिला साखळ्या घ्यायच्या, पैंजण घ्यायचे होते. खूप दिवस ती पैंजणसाठी मागे लागली होती, पण त्यांना स्कूलमध्ये अलाउड नसल्यामुळे खूप दिवस आम्ही नंतर घेऊ केलं. पण आता म्हटलं सणवार आहेत, कुठे लग्न समारंभ अमुक तमुक जाणं आलं, म्हणून मग आम्ही तिला आत्ता सोन्याचं न घेता, सोन्याच्या कुठल्याही वस्तू न घेता आम्ही चांदीचे पैंजण घेतले. म्हणजेच काय करतो आपण, हौस असते ती पूर्ण करण्यासाठी दुधाची तहान ताकावर भागवतो. त्यातलाच प्रकार झाला ना हा. कारण सोनं घेणं शक्य नाही, पण हौस पण करायची, मग ती कशी करणार. मग ह्या गोष्टींमधून आपण ह्या गोष्टी करत असतो. बरोबर. या सगळ्या गोष्टीला असं म्हणतात की हे सर्वसामान्य जीवन आहे. आणि आपलं सर्वसामान्य जीवन असंच आहे की आपल्या खर्च आहे, हा खर्च जास्त असतो आणि आपलं उत्पन्न कमी असतं, आणि त्याच्यातून मग या सगळ्या गोष्टींची आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागते. आता ही ऍडजस्टमेंट आपण हॅपीली करायची का नाक मुरडून करायची, हे सगळं आपल्या हातात आहे. लहान मुलांना तर या गोष्टी माहिती माहिती नाहीत, त्यांना त्यांचे बेनिफिट्स पण माहिती नाहीत आणि लॉस प्रॉफिट म्हणजे म्हणतो ना त्यातलं काहीच माहिती नसतं. उद्या समजा हरवलं त्यांच्याकडून तर काय हरवणार आहे, किती पैसे जाणार आहे, त्यांना कळत नाही. बरोबर. पण सांभाळता तेवढी समज नाहीये की ती सांभाळू शकते. हा, त्याच्यामुळे मग या सगळ्या गोष्टींची ऍडजस्टमेंट करावी लागते. आणि तरीही जरी म्हणायचं झालं तर आज एक साधं पैंजण सारखी जर गोष्ट केली तरी त्याचे सुद्धा 6,000 रुपये द्यावे लागतात. आणि बाकीच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी, अगदी एखाद्या ग्रॅमची जरी अंगठी जरी म्हटलं तरी सुद्धा एक 500 ते 800 रुपयापर्यंत जाते, चांदीची जाते. म्हणजे हे सगळे प्रकरण किती महाग आणि किती पुढे गेलेले आपण बघू शकतो, समजू शकतो. जे 40 ने 50,000 रुपये किलो चांदी होती ती आता 2.5 लाखावर जाऊन पोहोचलेली आहे. या सगळ्या गोष्टींचे हे परिणाम आहेत की आपल्या सर्वसामान्य माणसाला, तुमच्या आमच्या सारख्याला हे भोगावे लागतात. आपल्याला प्रत्येक गोष्टीला सामोरे जावं लागतं. आपल्याला प्राइस टॅग हा बघावाच लागतो. कुठेही जा तुम्ही, पहिला आपण प्राइस टॅग बघतो, कारण आपण सर्वसामान्य आहोत, आपण कॉमन पीपल आहोत. आणि जे कोणी सो कॉल्ड श्रीमंत असतील, कदाचित राजकारणी असतील किंवा कदाचित मोठे मोठे व्यावसायिक असतील, ही सगळी मंडळी त्यांची हाऊस माऊस, त्यांच्या मुलांची हाऊस माऊस करत असतात. ते त्यांच्या मुलांना शिकण्यासाठी परदेशात पाठवत असतात. त्यांच्या मुलांची लग्न 5 स्टार हॉटेलमध्ये होतात, मोठमोठ्या जेवणावळी घडतात, डेस्टिनेशन वेडिंग होतात. आपण मात्र आपलं आयुष्य संकुचित पद्धतीने जगतो. असो, आपला त्याच्यात काही दोष नाही, त्यातही आनंद शोधायचा असतो. बरोबर. आयुष्य परिपूर्ण आणि शांत आणि सुखदपणे जगता येतो. बरोबर बोलली प्राजक्ता, परफेक्ट. आणि आजच्या दिवसाचा गोल्डन मोमेंट ऑफ द डे असा होता ज्या वेळेला ईश्वरीला नथनी घातली गेली, तिच्या डोळ्यातून 2 अश्रू बाहेर पडले. हाच होता आजच्या दिवसाचा गोल्डन मोमेंट ऑफ द डे. उद्याचा गोल्डन मोमेंट कोणता असेल ते उद्याच्या व्लॉग मध्ये आपल्याला कळणार आहे. आपण सगळ्यांनी इतका वेळ दिला त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि आपण असेच नवीन व्लॉग मध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत आपापल्या तब्येतींची काळजी घेत राहा. रस्त्यावरून प्रवास करत असाल तर जपून करा. आपापल्या कुटुंबाची तब्येतींची काळजी घेऊन नोकरी करा, कारण आपण जर का सही सलामत शाबूत राहिलो तरच मग या सगळ्या गोष्टी आपण आपल्या कुटुंबासाठी करू शकतो. हेच आपण या आपल्या कौटुंबिक व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यांना दाखवत जाणार आहोत. तर भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय.